नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे ईश्वरीचा गैरसमज झालेला असतो. तिला असं वाटत असतं की अर्णव राजे शिर्केने तिला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण इथे अर्णवने स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी इथे आता ईश्वरी देसाई आणि त्याचबरोबर इन्स्पेक्टर यांच्यासमोर पुरावे सादर केलेले असतात आणि त्याच्यावरून इथे ईश्वरी देसाईचा अपघात घडवून आणणारी व्यक्ती अर्णव राज शिर्के नाही तर दुसरीच कुणीतरी आहे हे आता समोर येणार असतं. आणि पुरावे सादर केल्यानंतर अर्णव गुन्हेगार नाही आहे हे सुद्धा ईश्वरीला कळतं. तसे पुरावे अर्णवने तिच्यासमोर सादर केलेले असतात आणि स्वतःला निर्दोष सिद्ध केलेलं असतं. त्याचबरोबर इथे आता वसू आत्या ईश्वरी देसाई समोर अर्णव राज शिर्केचा अपमान करत असते, त्याला वाईट साईड बोलत असते. तेव्हा इथे आता सगळ्यांच्या समोर ईश्वरीने अर्णवची बाजू घेतलेली असते. आणि त्याचबरोबर इथे आता ज्या वेळेला ड्रायव्हरला पकडलं जातं, जेव्हा ईश्वरीचा अपघात घडवून आणलेला ड्रायव्हर हा पोलिसांनी शोधून काढलेला असतो, तेव्हा त्याने खऱ्या मास्टर माइंडचा पर्दाफाश करत त्याचं नावसुद्धा घेतलेलं असतं. तेव्हा इथे लावण्याचं नाव समोर येतं. तर इथे खरी गुन्हेगार ही लावण्य आहे हे अर्णवला कळल्यानंतर तो तिची रवानगी जेलमध्ये करतो आणि तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देतो. तर प्रेक्षकांनो, या सगळ्या गोष्टी कशा घडत जातात, इथे आता जयू आत्या कशा पद्धतीने अर्णवचा अपमान करते आणि ईश्वरी त्याची बाजू घेते, त्याचबरोबर लावण्याचं नाव कसं समोर येतं आणि इथे अर्णव तिला शिक्षा मिळवून देतो आणि स्वतःला निर्दोष सिद्ध करतो, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं ज्या वेळेला इथे आता होळी सेलिब्रेशन असतं त्यावेळेला अर्णवच्या अंगावरती चुकून धक्का लागल्यामुळे ईश्वरीच्या हातामध्ये जे रंगाचं ताट असतं ते पूर्णपणे त्याच्या कपड्यांवरती अंगावरती उडालेलं असतं. आणि तेव्हा इथे अर्णवला राग येतो, कारण पहिल्यांदा कुणीतरी त्याच्या अंगावरती असे रंग उडवलेले असतात. त्यामुळे इथे अर्णवला आधीच ईश्वरीचा राग आलेला असतो. त्याचबरोबर इथे ईश्वरी पुन्हा एकदा अर्णव राज शिर्के याच्या पार्टीमध्ये आली. इथे तिला नोकरीवरून काढूनसुद्धा ईश्वरी इथे काय करते, कारण लावण्याला आनंद झालेला असतो की चला, अर्णवच्या आयुष्यातून ईश्वरी कायमस्वरूपी निघून गेलेली आहे, कारण तिला ऑफिसमधून इथे आता काढून टाकलेलं असतं. पण अचानकपणे तिला आता होळी सेलिब्रेशनमध्ये बघितल्यानंतर आणि ते सुद्धा इथे अर्णवची आजी बहीण यांच्याबरोबर इतकं क्लोज बघितल्यानंतर लावण्याचा राग अनावर होतो आणि तिने वल्लरीबरोबर लागून एक प्लॅन तयार केलेला असतो. वल्लरी तिला फक्त पाठीमागून सपोर्ट करत असते, नाहीतर प्लॅन करणारी, पैसे देणारी आणि जीव घेणारी व्यक्ती ही लावण्य असते. वल्लरी फक्त मागून तिला इथे साथ देत असते. त्याचबरोबर इथे आता लावण्याचा प्लॅन असतो, काहीही झालं ना तरीसुद्धा ईश्वरी देसाईला कायमचं संपवायला हवं, त्याशिवाय ती एसआरच्या आयुष्यातून निघून जाणार नाही. आणि त्याच वेळेला अर्णवचा राग बघितल्यानंतर ती पटकन ईश्वरीचं नाव घेते आणि जी गाडी बिघडलेली आहे त्याच गाडीमध्ये तिला बसवून त्या ड्रायव्हरला पैसे दिल्यानंतर तो तिला अर्ध्या रस्त्यामध्ये सोडतो आणि तिच्यासमोर गाडीतून उडी मारत असताना अर्णवचं नाव घेतो आणि म्हणतो की चला, अर्णव सरांनी सांगितलेलं काम माझं झालेलं आहे. आणि ईश्वरीला त्या गाडीमध्ये सोडल्यानंतर तो निघून गेलेला असतो आणि गाडीही ठोकलेली असते. पण प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीच्या डोक्यामध्ये फक्त एकच नाव बसलेलं असतं आणि ते म्हणजे अर्णव राजे शिर्के याने सांगितलेलं काम पूर्ण झालेलं आहे. तेव्हा ईश्वरीचा गैरसमज होतो. तिला असं वाटतं की इथे अर्णव तिच्या जीवावरती उठलाय आणि त्यामुळे ईश्वरीला खूपच जास्त राग आलेला असतो. तेव्हा इथे हॉस्पिटलला सुद्धा ती एकटीच आलेली असते आणि इथे पोलीस जेव्हा विचारतात, तुला कुणावरती संशय आहे का, तेव्हा इथे ईश्वरी अर्णव राज शिर्केचं नाव घेत नाही, पण तिला त्याच्याच वरती संशय असतो. ज्या वेळेला इथे अर्णव तिला हॉस्पिटलमध्ये बघायला येतो तेव्हासुद्धा ईश्वरी त्याच्याबरोबर नीट बोलत नाही. त्याला म्हणते की तुम्ही इतक्या खालच्या पातळीला जाऊन वागू शकता की तुम्ही आपल्या दोघांमध्ये असतील वाद म्हणून एकमेकांच्या जीवावरती उठायचं नसतं, पण तुम्ही मला एकदा नाही तर दोनदा मारण्याचा प्रयत्न केलाय. एकदा वाचले म्हणून दुसऱ्यांदासुद्धा मला तुम्ही मारायला आलात का?
तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हे काय बोलतेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो मला माहिती आहे. तो ड्रायव्हर जेव्हा गाडीतून उतरत होता तेव्हा त्याने तुमचं नाव घेतलं होतं. तुमच्यामुळेच माझी ही अवस्था आहे, कळलं ना? तुम्हाला ऑफिसमध्ये परत घ्यायचं नव्हतं तर तसं सांगायचं ना. माझा जीव घ्यायची काय गरज होती तुम्हाला? तेव्हा इथे आता ईश्वरी ही खूप चिडलेली असते. अर्णवचं काही ऐकायला तयार नसते. म्हणत असते की तुमच्या उपकाराची मला गरज नाही आहे. तुमचे उपकार नको आहेत मला. इथून आता गेलात तरी चालेल, असं सुद्धा ईश्वरी म्हणते. आणि ज्या वेळेला ईश्वरी आता डिस्चार्ज होऊन घरी येते तेव्हा इथे जयू आत्या आणि त्याचबरोबर तिची बहीण नम्रता यांनी तिला बजावलेलं असतं की आता बरं वाटत नाही ना तोपर्यंत घरातून बाहेरसुद्धा पडायचं नाही. स्वतःची काळजी घ्यायची आणि आम्ही जे सांगू ना ते सगळं ऐकायचं. तुला नाश्ता, जेवण सगळं काही तुझ्या रूममध्ये आणून दिलं जाईल. तुला फक्त खायचं आणि आराम करायचा आहे. अजिबात हट्टीपणा करायचा नाही. ईश्वरी म्हणते, अगं पण मी आता एका जागेवरती असं कसं बसू? मला करमणार नाही आहे आणि मला नोकरीसुद्धा शोधायची आता दुसरी. काही झालं ना तरीसुद्धा त्या अर्णवराजे शिर्केच्या ऑफिसमध्ये आता मी जाणार नाही आहे. तेव्हा तिथे जयू आत्या असते आणि ती इथे ईश्वरीचं बोलणं ऐकते. ईश्वरी म्हणत असते, ताई, तो अर्णवराजे शिर्के इतका नीच असेल ना असं वाटलं नव्हतं गं मला. म्हणजे माझ्या रागापोटी त्याने मला इथे संपवण्याचा विचार केला होता. माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. सोडणार नाही आहे मी त्याला. पोलिसांना मी स्टेटमेंट दिलेलं नाही आहे की मला त्यांच्यावरती संशय आहे. पण मी त्यांना जाब विचारणारच की त्यांनी मला इथे बिघडलेल्या गाडीमध्ये का बसवलं आणि तो ड्रायव्हर त्यालासुद्धा इथे अर्णवराजे शिर्केनेच पाठवलं होतं. मला माहिती आहे तो माणूस इतका नीच असेल ना, या गोष्टीचा विचार मी कधीच केला नव्हता. माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे त्याने. त्याला जाब विचारल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही. तेव्हा जयू आत्याने आता बोलणं ऐकल्यानंतर तिला कळलेलं असतं की हे सगळं कारस्थान अर्णवचं आहे. कारण का इथे आता ईश्वरीचा सुद्धा गैरसमज झालेला असतो. कारण का तिच्यासमोर अर्णवचं नाव घेतलेलं असतं आणि त्यामुळे इथे जयू आत्याला कळतं की अर्णवने तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. मग तर काय प्रेक्षकांनो, जयू आत्याचा राग अनावरत झालेला असतो. त्यामुळे इथे जयू आत्या म्हणते की हे बघ इशू, आता पुन्हा ना तू त्याच्या ऑफिसमध्ये काम करायला जायचं नाही हां. एकदा नाही तर दोनदा तुझ्यावरती असा जीव घेणं हल्ला झाला आहे आणि आता दादाने दिलेली जबाबदारी मला व्यवस्थित पार पडू दे. अगं तुम्हाला माझ्या विश्वासावरती इथे पाठवलं आहे ना. तुम्हाला जर काही झालं तर मी दादाला काय तोंड दाखवायला जाऊ? काय उत्तर देऊ मी त्याला? तेव्हा आता तुम्ही दोघीजणी कुठेही जायचं नाही मला काहीही न सांगता. आणि त्या अर्णवला तर मी सोडणारच नाही. येऊ दे त्याला इथे. तो जर इथे आला ना चांगला त्याला धडा शिकवते. पण पुन्हा आता तू त्याच्या कंपनीमध्ये कामाला जायचं नाही. तेव्हा इथे ईश्वरीचा गैरसमज दूर करण्यासाठी तिथे अर्णव आता स्वतः येणार असतो. अर्णव आता विचारत असतो की ईश्वरीचा तर गैरसमज झालाय. त्या ड्रायव्हरने माझं नाव का घेतलं असेल? म्हणजे कुठली तरी अशी व्यक्ती आहे जिला माहिती आहे की माझं आणि इथे ईश्वरी देसाईचं एवढं काही पटत नाही आहे. मला तिचा राग येतो, तिला माझा राग येतो. ही गोष्ट कुणाला माहिती असेल? म्हणजे ती माझी पिया आहे तरीसुद्धा कुणीतरी तिच्यासमोर माझं नाव का घेतलं असेल? म्हणजे माझ्या आजूबाजूला अशी कुणी व्यक्ती आहे का जिला माहिती आहे माझं आणि ईश्वरी देसाईचं पटत नाही आणि म्हणूनच तिच्या नजरेमध्ये मला अजूनच इथे विलन बनवण्यासाठी कुणीतरी हे कारस्थान केलं असेल का? तेव्हा इथे आता CCTV फुटेज मिळालेलं असतं आणि ते फुटेज त्याने पोलिसांना दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की लवकरात लवकर या माणसाला पकडा. हा जर सापडला तरच खरा गुन्हेगार, खरा मास्टरमाइंड कोण आहे ना हे आपल्याला कळेल. तेव्हा इथे पोलिसांना आता अर्णवने ते फुटेज दिलेलं असतं आणि ड्रायव्हरचा शोधसुद्धा घ्यायला सांगितलेला असतो. वल्लरी म्हणत असते मामांना की तुम्ही कशाला याच्यामध्ये लुडबुड करताय? कारण मामा व्यवस्थित त्या माणसाचा चेहरा बघत असतात आणि अर्णवला सांगत असतात. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते की तुम्ही नका ना या केसमध्ये लक्ष देऊ. कशाला देताय? तेव्हा मामा म्हणतात, असं कसं? अगं ती ईश्वरी आपल्या घरातून गायब झाली होती ना. मग आता सगळा आळ आपल्यावरती येऊ शकतो. म्हणून मला इथे अर्णवची आता मदत करायची आहे. तो खरा गुन्हेगार कोण आहे ना, त्याने ईश्वरीला गाडीतून घेऊन गेला होता, त्याला शोधून काढायचं आहे. आणि मग या सगळ्याच्या मागे नक्की आहे तरी कोण? त्याचा हेतू काय? हे सुद्धा कळेल ना आपल्याला. त्या बिचाऱ्या ईश्वरीजवळ कुणाची काय दुश्मनी असणार आहे? ती तर इंदोरवरून आता इथे आली आणि बिचारी आल्यापासून आपल्याच इथे नोकरी करते. मग दुसरं तिचं कोण दुश्मन असणार ना?
तेव्हा इथे प्रेक्षकांनो, अर्णवचं आता मन त्याला खात असतं की मी उगाच तिला मार्केटमध्ये पाठवलं स्नॅक्स आणण्यासाठी आणि एवढा मोठा तिचा गैरसमज झालाय तो सुद्धा आता दूर करायलाच हवा. कारण इथे ईश्वरी त्याला अपराधी समजत असते. आणि त्याचबरोबर इथे ईश्वरीला अजून एक महत्त्वाची गोष्ट कळलेली असते. जेव्हा इथे फाईल ईश्वरीच्या हाताला लागते तेव्हा ती बघते तर हॉस्पिटलचं खूप जास्त बिल झालेलं असतं. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते, अगं ताई, अगं एवढं बिल झालंय, आता हे बिल आपण कसं काय भरायचं? बापरे, हॉस्पिटलचे लोक बिल मागत असतील ना? तेव्हा नम्रता म्हणते, हे बघ तू काळजी करू नको, हे सगळं बिल आहे ना ते अर्णवराजे शिर्केने ऑलरेडी भरले आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, का त्याने का भरले बिल? मी माझं बिल भरू शकते. तेव्हा इथे नम्रता म्हणते, जाऊ दे ना, तसं पण तुला त्याच्यावरती संशय आहे ना, मग त्याच्यामुळे जर तुझी ही अवस्था असेल तर बिल भरलं तर भरू दे ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही, मला त्याचे कुठलेही उपकार नको आहेत. त्याने जे काही बिल भरले ना ते पैसे मला त्याचे परत करावे लागणार आहेत. तेव्हा नम्रता म्हणते, इशू, अगं एवढे सगळे पैसे तू कधी परत करणार आहेस? आधीच ती काच फुटले त्याचे 50,000 रुपये तुला द्यायचे आहेत आणि आता हा हॉस्पिटलचा इतका बिल झाला आहे तो सुद्धा द्यायचा आहे. तू कधी देणार आहेस? हे बघ, जे काही झालं ते होऊ दे. त्याने बिल भरले ना, मग जाऊ दे, तू नको लक्ष देऊ. तरीसुद्धा इथे ईश्वरी म्हणते, तसल्या माणसाचे मला कुठलेही उपकार नको आहेत ताई. तुला सांगितलं ना, जो माणूस माझ्या जीवावरती उठतो तोच नंतर इथे माझा जीव वाचवण्यासाठी हॉस्पिटलचे पैसे भरतो. मला त्या माणसावरती अजिबात विश्वास नाही आहे. डोक्यात जातो तो माणूस माझ्या. तेव्हा ईश्वरी ह्या वेळेला खूपच जास्त चिडलेली असते. कुणाचं काही ऐकून घ्यायला तयार नसते आणि करून सवरून इथे लावण्य मात्र नामानिराळीच. आता हे सगळं कारस्थान तिचं असतं. तिने त्या माणसाला फोन करून सांगितलेलं असतं की आता थोडे दिवस गायब व्हायचं म्हणून. हवे तेवढे पैसे दिलेत ना, मग गायब व्हायचं, दिसायचं नाही आणि पोलिसांना सुद्धा भेटायचं नाही. नाहीतर अर्णव आहे ना, तो तुला सोडणार नाही, अशी तिने धमकी त्या माणसाला दिलेली असते. तेव्हा इथे अर्णव आता खूपच जास्त इथे शांत बसलेला असतो. कारण ईश्वरी त्याला म्हणालेली असते की मला तुमचं तोंडसुद्धा बघायची इच्छा नाही आहे, कळलं ना? इतका माणूस खालच्या पातीला जाऊ शकतो, नीच वागू शकतो, मला वाटलं नव्हतं. त्यानंतर इथे हे सगळं आता मामांना माहिती असतं की अर्णवला कुठल्या तरी गोष्टीचा त्रास होतोय. मामा येतात आणि म्हणतात, अर्णव, अरे काय झालं? कसला विचार करतोयस? अरे काळजी करू नको. CCTV फुटेज आपण पोलिसांना दिलंय ना, त्या माणसाला बघ आता पोलीस कुठूनही शोधून काढतील आणि खरा गुन्हेगार कोण ते सुद्धा आपल्या समोर येईल. तेव्हा इथे आता दुसऱ्याच दिवशी अर्णव आलेला असतो ईश्वरीला तिच्या घरी भेटायला. कारण इथे ईश्वरीने डिस्चार्ज घेतलेला असतो. ज्या वेळेला अर्णव हॉस्पिटलमध्ये ईश्वरीला भेटायला जातो त्यावेळेला तिथे ईश्वरी नसते. तिने डिस्चार्ज घेतलेला असतो. ही गोष्ट अर्णवला कळते. तेव्हा त्याला वाटतं की ईश्वरी देसाईने डिस्चार्ज घेतला तरीसुद्धा मला कळवलं नाही. त्यानंतर तो स्वतः ईश्वरीला भेटायला तिच्या आत्याच्या घरी यायला निघतो. त्यामुळे इथे आता ईश्वरीला बघण्यासाठी अर्णव आल्यानंतर तो दारामध्येच उभा असतो. तेवढ्यातच इथे ईश्वरी आणि नम्रता यांचं बोलणं सुरू असतं. जेव्हा इथे नम्रता म्हणत असते की हॉस्पिटलचा सगळा बिल इथे अर्णव सरांनी भरला आहे, तेव्हा ईश्वरीला ते अजिबात आवडत नाही. ती म्हणते, कशाला कशाला त्या माणसाने आपल्यावरती इतके उपकार केलेत? काय गरज होती हॉस्पिटलचं बिल भरायची? तुला माहिती आहे ताई, त्या अर्णवराजे शिर्केचं नाव माझ्यासमोरसुद्धा घेऊ नकोस. त्याच्यासारखा एवढा नीच माणूस आहे ना, मी आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात बघितलेला नाही आहे. तेव्हा इथे अर्णवला आता खूपच जास्त वाईट वाटतं. कारण ईश्वरी ही त्याचा इतका मान करत असते आणि तीच मुलगी आता त्याला इथे नीच म्हणालेली असते. तेव्हा अर्णव म्हणतो की हे बघ ईश्वरी देसाई फ्रॉम इंदोर, एक गोष्ट मी तुला सांगतो. तुझ्या म्हणण्यानुसार मी कितीही वाईट असेन पण मी नीच अजिबात नाही आहे. कारण का, एक गोष्ट लक्षात ठेव, मी का बरं तुझ्या जीवावरती उठू? मला काय मिळणार आहे हे सगळं करून? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, समाधान, मनाचं समाधान तर तुम्हाला नक्कीच मिळेल. जेव्हा माझ्याकडे तुम्ही बघता तेव्हा तुमच्या नजरेत मला दिसत असतं की तुम्हाला तर असं वाटतंय की माझा जीव घ्यावा म्हणून माझा गळा दाबून मला मारून टाकावं असं तुम्हाला वाटत असतं. कारण तुमच्या नजरेत मला माझ्याबद्दल इतका तिरस्कार आणि राग दिसतो ना, की तेवढा राग आणि तिरस्कार मला दुसरं कुणाच्याही नजरेत दिसत नाही.
मला कळत असतं की तुम्ही मला त्रास देण्यासाठीच इथे नोकरी दिली, बरोबर की नाही? आणि म्हणूनच तुमच्यासारखा नीच माणूस मी बघितला नाही आहे, असं मी आता म्हणाले आणि त्याबद्दल मला अजिबात दुःख किंवा वाईट वाटत नाही आहे. तुम्ही ऐकलं तरी चालेल. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "पण मी नीच नाही आहे, कारण मी काही चुकीचंच केलेलं नाही आहे. तुला असं वाटतंय ना की ईश्वरी देसाई, की त्या ड्रायव्हरला मी पाठवलं होतं, ती बंद झालेली गाडी, बिघडलेली गाडी मी घेऊन पाठवलं होतं, असं वाटते ना तुला? पण एक गोष्ट तू जरा लक्षात घे आणि त्या गोष्टीचा विचार कर. तुझं म्हणणं असं आहे की मी त्या माणसाला पाठवलं होतं तुझा जीव घेण्यासाठी. मी तुझा जीव घेण्याचा प्रयत्न करतोय असं तुला वाटतंय. अगं, पण जर मी तुला मारण्याचा प्रयत्न करतोय, तर मग मी त्या ड्रायव्हरला असं का सांगेन की तुला मारत असताना आणि त्याने गाडीतून उतरत असताना, उडी मारत असताना असं म्हणायचं की चला, आता अर्णव राज शिर्केने जे काम सांगितलं होतं, ते काम मी केलेलं आहे, असं मी त्याला म्हणायला का सांगेन? तरी इथे अर्णव म्हणतो, जर इथे आता गुन्हेगार गुन्हेगारी करत असताना स्वतःचं नावसुद्धा घ्यायला लागला, ते सांगायला लागला, तर त्याला लगेच पकडलं जाणार नाही का? तसंच मी त्या माणसाला सांगितलेलंच नाही आहे की तुला मार म्हणून आणि इथे त्या माणसाने माझं नाव मुद्दामून घेतलं, याचा अर्थ तो तुझ्या नजरेमध्ये मला गुन्हेगार ठरवण्यासाठी सुद्धा असं करत असेल. तेव्हा इथे ईश्वरीला आता कळतं की नक्कीच इथे अर्णवच्या बोलण्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. अर्णव म्हणतो, जर मी तुझा खून करण्याचा प्रयत्न करतोय, तुला मारायची सुपारी दिली, तर मी त्या ड्रायव्हरला माझंच नाव घ्यायला का सांगेन? दुसरं कुणाचं तरी नाव घ्यायला सांगेन. नाहीतर कुणाचं नावही घ्यायला सांगणार नाही, जेणेकरून मी गुन्हेगार आहे हे तुला कळू नये म्हणून. तेव्हा इथे आता ईश्वरी तरीसुद्धा त्याच्या बोलण्यावरती काही विश्वास ठेवायला तयार नसते. तेव्हा इकडे आता जयू आत्या येते आणि म्हणते, "ओ, इथे काय करताय तुम्ही? अर्णव राज शिर्के माझ्या घरातून आत्ताच्या आता चालते वा. माझ्या इथे आता भाचीच्या जीवावरती उठलात तुम्ही. इथे ती माझ्या विश्वासावरती इथे आली. माझ्यावरती जबाबदारी आहे त्या दोघींची. जर तिला काही झालं असतं ना, तर मी माझ्या दादा आणि वहिनीला काय उत्तर दिलं असतं? मला सुद्धा जीव द्यावा लागला असता. कळते का तुम्हाला? तुमच्यामुळे आज तिची ही अवस्था आहे. एवढा कसला राग आहे हो तुमचा तिच्यावरती, म्हणून तुम्ही तिच्या जीवावरती उठलात?" तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "नाही, मी असं काही केलेलं नाही आहे." तेव्हा इथे एवढा नीचपणा तुम्हीच करू शकता, असं जयू आत्या म्हणते आणि अर्णवचा अपमान करत असते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की "आत्या, प्लीज, हे माझे बॉस आहेत. मी आत्तापर्यंत त्यांच्या ऑफिसमध्ये, कंपनीमध्ये काम करत होते ना, मग इथे आपल्या घरी आल्यानंतर प्लीज माझ्या बॉसचा इतका अपमान करू नकोस. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे मी आता माझ्या आत्यासमोर तुमची बाजू घेते, कारण आमच्या घरी आलेल्या पाहुण्यांचा माझ्या आत्याकडून अपमान होऊ नये म्हणून. म्हणून मी माझ्या आत्याला थांबवले. नाहीतर मला तुमचं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही आहे. मी तुमची बाजू घेतली याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्या नजरेमध्ये गुन्हेगार नाहीत. अजूनपर्यंत तुम्हीच माझ्या नजरेमध्ये गुन्हेगार आहात, जोपर्यंत त्या खऱ्या गुन्हेगाराला पकडलं जात नाही, कारण माझ्यासमोर त्याने तुमचंच नाव घेतलं. मग ते आता गुन्हा करून घेऊ दे, नाहीतर नाही करून घेऊ दे, पण नाव तर घेतलं ना," असं ईश्वरी म्हणते. तेव्हा इथे आता CCTV फुटेज पोलिसांना दिलेलं असतं आणि पोलिसांनी आता पूर्णपणे आपले सगळे प्रयत्न करून त्या गुन्हेगाराला पकडलेलं असतं, त्या ड्रायव्हरला पकडलेलं असतं आणि इथे आता अर्णवला इन्फॉर्म केलं जातं. मामा आणि अर्णव दोघेजणं पोलीस स्टेशनला जातात आणि त्या ड्रायव्हरला बघतात, तर CCTV फुटेजमध्ये त्याचा चेहरा इतका क्लिअर दिसत नसतो. तेव्हा त्या ठिकाणी ईश्वरीसुद्धा आलेली असते. ईश्वरीला विचारलं जातं की "हाच तो ड्रायव्हर आहे का, ज्याला तुम्ही बघितलं होतात?" तेव्हा ईश्वरी म्हणते की "हो, हाच तो ड्रायव्हर आहे, ज्याने मला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. चालत्या गाडीमधून याने उडी मारली आणि मला मरण्यासाठी सोडून दिलं." तेव्हा इथे आता तोच माणूस असल्यामुळे आता पोलीस त्याला चांगला धडा शिकवतात आणि अर्णवसुद्धा जातो आणि विचारतो की "आता अजिबात वेळ वाया न घालवता खरं खरं सांग, हे काम तुला कुणी करायला सांगितलं होतं?" तेव्हा इथे तो ड्रायव्हर म्हणतो की "हे काम मला लावण्या मॅडम यांनी करायला सांगितलं होतं." तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता लावण्याचं नाव समोर आलेलं असतं. तेव्हा अर्णवला कळतं की ज्या वेळेला स्नॅकची गाडी बंद झाली, त्यावेळेला लावण्याने बाकी कुणाचंही नाव घेतलेलं नसतं, फक्त ईश्वरीचं नाव घेतलं होतं आणि मी सुद्धा रागाच्या भरात तिलाच जायला सांगितलं होतं. त्यामुळे इथे ईश्वरीला सुद्धा कळतं आणि अर्णवला सुद्धा कळतं की इथे खरा मास्टर माइंड ही लावण्य आहे आणि आता ड्रायव्हरने लावण्याचं नाव घेतल्यानंतर तिचा पर्दाफाश झालेला असतो आणि इथे आता तिची रवानगी अर्णवने जेलमध्ये केलेली असते.
ती म्हणत असते की "ए सारे काय करतोयस तू?" तो ड्रायव्हर खोटं बोलतोय. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की "ह्या CCTV फुटेजमध्ये तूच आहेस ना या माणसाबरोबर बोलताना, त्याला पैसे देताना. त्याच्यामुळे आता तू इथे ईश्वरी देसाईचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहेस आणि एकदा नाही दोनदा. त्याच्यामुळे आता मी तुझी हयगय करणार नाही." आणि त्याने इथे लावण्याला फायरसुद्धा केलेलं असतं आणि त्याचबरोबर तिची रवानगी जेलमध्ये सुद्धा केलेली असते. तिला गुन्ह्याची शिक्षा अर्णवने लावण्याला मिळवून दिलेली असते.